गाईज, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर आज मी मिशोवरून एक गोष्ट ऑर्डर केलेली आहे. ते आहे माझ्या वॉशिंग मशीनसाठी अँटी व्हायब्रेशन रबर, जेणेकरून माझी वॉशिंग मशीन जास्त हलणार नाही. तर मी तुम्हाला आज माझ्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे की मी माझ्या वॉशिंग मशीनची काळजी कशी घेते, मी त्याचं मेंटेन कसं करते आणि ती मी क्लीन कशी करते, जेणेकरून माझ्या कपड्यांना दुर्गंध येत नाही आणि नेहमी माझे कपडे हे स्वच्छ निघतात. तर चला तर मग सुरुवात करूयात. तर हे आहे माझं 5-in-1 वॉशिंग मशीन क्लीनर, जे की मी वॉशिंग मशीन क्लीन करण्यासाठी वापरते. तुम्ही यात वेगवेगळे प्रकारही यूज करू शकता, जसं की IFBचं आहे आणि बाकीच्या अजून साऱ्या कंपनीज आहेत जे की तुम्हाला चीप रेटमध्ये मिळून जाईल. तर सर्वात पहिला आपण जिथे डिटर्जंट फिल करतो तर तिथे थोडीशी ही पावडर टाकून घेणार आहोत. एकदम थोडीशीच टाकून घेतलेली आहे मी आणि आता आपण क्लोज करून टाकूयात. तर आता आपण उरलेली पावडर यामध्ये टाकून घेऊया. तर सगळ्यात पहिला आपल्याला इथे जे रबर आहे तिथे थोडीशी पावडर टाकून घ्यायची, जेणेकरून इथलं डर्ट आपलं सगळं निघून जाईल. आणि त्यानंतर उरलेली पावडर आपण ड्रम मध्ये टाकून घेणार आहोत. तर इथे माझ्याकडे ड्रम क्लीनर असा ऑप्शन आहे. तुमच्याकडे टब क्लिनिंग वगैरे असा ऑप्शन असेल तर तो तुम्हाला लावायचा आहे. त्याचा टायमर ऑटोमॅटिक असतं, तुम्ही काही चेंज करू शकत नाही आणि ते लागल्यानंतर ना आपली मशीन ऑटोमॅटिकली क्लीन होणार आहे. सो हे खूप छान प्रोडक्ट आहे. याच्यामुळे माझी मशीन बिलकुल जाग्यावरनं हालत नाही. माझी मशीन आता व्हायब्रेशन मोडवरती गेलेली आहे, तरी पण ते जाग्यावरनं हालत नाही, विच इज रिअली गुड प्रोडक्ट इट इज. आता आपण वॉशिंग मशीनच्या खालच्या भागाचं क्लिनिंग करूया. तर इथे मी हे ओपन करत आहे आणि त्याआधी आपल्याला ही एक पाईप असते जी काढायची आहे आणि तुम्ही हेही काढू शकता, मी नाही काढत. तर यातून आपल्याला बघायचं आहे की पाणी बाहेर येत आहे का. जर आपल्या वॉशिंग मशीन मध्ये एक्स्ट्रा पाणी असेल तर ते बाहेर पडतं राहिलेलं, जेणेकरून यातून आपण ओपन केल्यानंतर जास्त पाणी बाहेर येणार नाही. तुम्हाला इथे इन्स्ट्रक्शन सगळ्यात दिलेल्या असतात, तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला समजलं नाही की मी ओपन करते, बघा तरी पण थोडंफार पाणी आलेलं आहे. त्यासाठी मी अगोदरच इथे कापड ठेवून घेतले. यामध्ये ना थोडीशी घाण आपली राहते अडकून अशी, तर हे क्लीन करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही बघू शकता. जर तुम्ही जास्त दिवस वॉशिंग मशीन क्लीन केली नाही तर इथे खूप जास्त घाण अडकून राहील आणि तुमच्या वॉशिंग मशीनला प्रॉब्लेम येईल. त्यामुळे हे क्लीन करणं खूप गरजेचं असतं. आणि हे महिन्याला क्लीन केलं की थोडीफार अशी घाण राहते, जे की आपले कपड्यातले धागे वगैरे असतात ना किंवा डर्ट असतं ते इथे येऊन अडकतं. त्यामुळे हे क्लीन करणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला आता इथे स्पष्ट दिसत नसेल पण हे आहे थोडीफार घाण. तर चला तर मग हे क्लीन करून घेऊयात. यामध्येही थोडीफार घाण आहे, ते आपण याच कपड्याने क्लीन करून घेणार. तुम्ही आता बघू शकता हे मी क्लीन करून घेतलेला आहे, बऱ्यापैकी क्लीन झालेला आहे. आता आपण यामध्ये हा पार्ट फिक्स करून घेऊया. आणि हे क्लोज करून टाकूया. आणि आता आपण आपली मशीन वरून क्लीन करून घेऊया. तर अशा प्रकारे आपण आपली मशीन क्लीन केलेली आहे. तर ही आहे आपली मशीन, एकदम नवीन सारखी चमकलेली आहे आणि ही आहे बाहेरून असं वाटतं नवीनच मशीन घेतलेली आहे. तरी पुन्हा नव्यासारखी झालेली आहे. त्यामुळे याला मेंटेनन्सची गरज परत पडणार नाहीये लवकर आणि ही जास्तीत जास्त काळ आपली टिकणार आहे. तर तुम्हीही हे प्रोडक्ट नक्कीच ट्राय करा. तुम्ही दुसरं कोणतंही ट्राय करू शकता, दुसऱ्या ब्रँडचं
किंवा तुम्हाला कोणता एखादा ब्रँड आवडत असेल तर त्याचंही तुम्ही सर्च करून घेऊ शकता. तर गाईज हा होता आपला एक छोटासा ब्लॉग. तर तुम्हाला माझी इन्फॉर्मेशन कशी वाटली आणि मी मिशोवरून खरेदी केलेलं ते प्रॉडक्ट तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला त्या प्रॉडक्टची लिंक हवी असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला नक्की पाठवेल. आणि ते खरंच खूप छान प्रॉडक्ट आहे. ते मला फक्त 80 रुपयाला भेटलेलं आहे. 80 ते 82 रुपयाला तुम्हाला ते भेटेल आणि खरंच खूप छान प्रॉडक्ट आहे. त्यानंतर मी सांगेल की तुम्ही ही तुमची मशीन महिन्यातून किंवा आठवड्यातून क्लीन करा तुमच्या यूजनुसार. तुम्ही जर ते महिन्यातून एकदा क्लीन केली तर तुम्हाला मेंटेनन्सचे चार्जेस लागणार नाही. तुमची मशीन ही वर्षानुवर्ष चालेल. माझ्याकडे ही मशीन 10 वर्ष आहे आणि ती 10 वर्ष कधीही काही प्रॉब्लेम आलेला नाही. तर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये.